मला अजून काय नाकारलंय किंवा असं काही नाही, संभ्रमात आहे विषय. काय चाललंय नेमकं आमच्या नेत्या लोकांना बी कळीना, कार्यकर्त्यांना बी कळीना, सगळं संभ्रमाची अवस्था आहे. आता तुम्ही सोलापूरची सगळी परिस्थिती बघतात, कोण कुठं यायलंय, कोण काय करायलंय कळीच नाही. अगोदरचे बी नगरसेवक आहेत भाजपचे, गेल्या वेळेस महापौर होते, उपमहापौर, ते विषय झाला, पण भाजपचे नगरसेवक भरपूर आहे, त्यांनाही डावलण्याचा प्रयत्न चालू आहे. कोण कुठं घुसालेत काय कळीना झालंय. आता आमचं माननीय सुभाषबाबू देशमुख साहेबांचा मतदारसंघ आहे, तिथं पण कोटे साहेबांनी कुठं कुठं माणसाला लावायचं काम चाललंय, चिटकाचिटी, हे सगळं पत्रकार बंधूला माहित आहे. पण हे काय कळायला नेमकं कळी नाही. माझं एकच स्थानिक रहिवासी आहे. मी प्रभाग क्रमांक 22 मधली स्थानिक रहिवासी आहे. आता मी सध्याला 40 वयाची आहे. ह्या माणसाला म्हणजे ह्या शीतलदादांना मी आता कमीत कमी 20 वर्ष झालं बघते. लहान मुलांच्या सुद्धा तोंडामध्ये नाव आहे. जेवतं ताट सोडून लहान मुलगा येईल की शीतलदादा रोडला आलेत म्हणल्यानंतर. त्यांनी असे काय कामं केलेले ना, त्यांचं काम सांगायला सुद्धा आता मला एवढा टाइम नाहीये की एवढं रात्र दिवस कमी पुरेल त्यांच्या कामासाठी. इथं मला म्हणायचं, आम्ही एवढं ज्या बेगरमध्ये, ज्या 22 मध्ये म्हणा, जे काँग्रेसचा किल्ला होतं, कुत्र म्हणा मांजर म्हणा, जरी ते चिन्ह तिथं तुम्ही दिले असते तर काँग्रेस आलं असतं. पण त्या काँग्रेसला बाजूला सरकावून शीतलदादांनी कमळ फुलवलं, तर त्या कमळ फुलवल्या माणसाचा तुम्ही असा अचानक विश्वासघात करताय असं मला म्हणायचं. इथं तुम्ही भर सभेमध्ये आमदार साहेबांनी तिकीट दिलेले फायनल झालंय. फायनल झाल्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलेलो आहे, लोकांच्या घरोघरी गेलेले, आम्ही कमळ फुलवायला लागलो. अचानक तुम्ही रात्री 12 वाजता तुम्ही प्रवेश करून घेताय. मग आता आम्ही काय समजायचं? ते 2 जर माणसं आले तर आमचं तिकीट कुठे आहे म्हणून आम्ही समजायचं. मग तुम्ही घाबरलेत का काय असं आम्हाला? मला काय म्हणायचं, मग तुम्ही का सांगत नाहीये शीतल दादा तू काळजी करू नकोस, तुझा आहे फिक्स, तुम्ही असं का म्हणत नाहीये? तुम्ही काय म्हणले मला लास्ट त्याला काय करणार आहे? मी अजून 2 दिवस वाट बघते. मी 30 तारखेच्या एंड पर्यंत तुम्हाला सांगायला लागले मी की आम्हाला एबी फॉर्म पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही आमदाराचा शब्द टोलता, मग तुम्ही नागरिकाचे काय होणार आहे? अहो तुम्हाला आमदाराला कोण आणलंय निवडून? आम्ही आणलंय. खासदाराला कोण निवडून आणलंय? आम्ही आणलंय. मुख्यमंत्री कशापासून झाले तुम्ही नागरिकाचं ऐका ना, नागरिक ठरवणार ना सगळ्या गोष्टींनी. आज आम्हाला शीतलदादा पाहिजे म्हणल्यावर तुम्ही शीतलदादाला तिकीट देणार, त्याचं काम बघा. अहो तुम्हाला असं जर वाटत नसेल, आमच्यावर विश्वास असेल तर तुमचा माणूस पाठवा प्रभागामध्ये. अहो घरी जाऊन विचारा, तुम्ही नागेश अण्णाला मत देणार आहे का शीतलदादाला देणार आहे? हे बघा तुम्ही तुमच्या माणसं कामाला लावा. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाहीये तर मतदानावर बहिष्कार घालणार, 100% घालणार. मी मत होऊ देणार नाही. आमच्या जेवढे आहेत आम्ही तेवढे मतदान होऊ देणार नाही. जर आम्हाला तिकीट नाही मिळवलं तर आमच्या पक्षामध्ये म्हणजे काय म्हणते मला, आमच्या प्रभागामध्ये आम्ही कमळ फुलवणार नाही. मग शेवटी त्यांनी असतील, त्यांनी निष्ठावंत आहेत, ते कार्यकर्ते आहेत, पण आम्ही त्यांच्या मागचे नागरिक म्हणून सांगते. त्यांनी राहू द्या, बापूचे निष्ठावंत राहू द्या, आम्ही ते राग नाहीये. पण मी एक लाडकी बहीण म्हणून सांगते, जर देवाभाऊने आमचं जर ऐकलं नाही तर लाडकी बहीण नाराज होणार. पण मला असंही म्हणायचं नाही की देवाभाऊ आम्हाला नाराज करतील. का देवाभाऊनी लाडकी बहिणीसाठी खूप काही केलंय आणि हे लास्ट त्याचा पण निरोप माझा देवाभाऊ समजून घेतील आणि शीतलदादांना ओपन पुरुष म्हणून तिकीट एबी फॉर्म आम्हाला देतील एवढी मी गॅरंटी धरणार आहे.